अजित पवारांवर स्वतः फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिले आहे। 2013 सालापासून जे विविध आरोप झाले त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे। याशिवाय 1999 मध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत होतं असंही फडणवीस म्हणाले। पाहूया। 1999 सालीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती असा दावा सकाळला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी केला। फडणवीसांनी म्हटलं की खरे तर उद्धवजींना तर युतीची सत्ता आल्यानंतर 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। 1999च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव पुढे येईना म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली। तसं पाहिलं तर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीही गैर नाही, पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनामध्ये महत्त्वाचं आहे। उद्धवजींना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचं वाटत असावं असं वाटतं। फडणवीस त्यावेळेस निर्णय प्रक्रियेत होते का नव्हते हे त्यांनीच त्यांच्या मनाला विचारावं। त्यावेळेस पुन्हा एकदा सत्ता युतीची आली असती, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माझ्या मते मुख्यमंत्री व्हायचं होतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जे म्हणणं केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे, खोटारडं आहे। 99ची सत्ता येत असताना आपल्या हाती येते, आपल्या जवळ येते, परंतु आता मुख्यमंत्री कोण या फक्त आणि फक्त वादामुळे आलेली सत्ता। कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे त्यांना सुद्धा त्या काळी सहन झालं नव्हतं, परंतु त्यावेळेला सुद्धा यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होते आणि शिवसेना प्रमुखाचा या गोष्टीला विरोध होता। ज्या डझनभर नेत्यांवर भाजपने आरोप केले त्यांनाच नंतर सत्तेत घेतल्यानं भाजपवर टीका केली जाते। सिंचन विभागामध्ये अजित पवारांनी 70,000 कोटींचा घोटाळा केला, त्याचे बैलगाडीभर पुरावे असल्याचा प्रचार 2014 मध्ये भाजपने केला होता। त्यावरून अजित पवारांवर स्वतः फडणवीसांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनीच उत्तर दिलंय। फडणवीस म्हणाले की अजितदादा मोदींच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सोबत आले, त्यांच्यावरच्या आरोपांमुळे नाही। त्यांच्यावरचे दोष सिद्ध देखील झाले नाहीत। 2013 साली भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते। आरोपांची चौकशी झाली की खरं कळतं। भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेली मागणी त्या भूमिकेतून योग्यच होती। अजित पवार सत्तेत गेले तेव्हा भाजप समर्थकांना सांगताना समुद्र मंथनावेळी शंकरानं हलाहल पचवलं होतं, आपल्याला फक्त कडू औषध घ्यायचंय अशा शब्दात फडणवीसांनी भाजप समर्थकांची समजूत काढली होती। आपल्या सरकारमध्ये एक नवीन सहकारी देखील आपल्याला मिळालाय आणि साहजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये याबद्दल आनंदही आहे, कुतूहलही आहे, प्रश्नही आहेत। हा जो आपला प्रवास आहे या प्रवासामध्ये अनेक वेळा आपण उपहास पचवलाय, अनेक वेळा आपण अन्याय पचवलाय। जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनामध्ये अमृतही निघालं आणि विषही निघालं, पण अमृताचा असर कधी होणार होता? हलाहल पचवलं तरच अमृत मिळणार होतं। आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आज आपण जे निर्णय करतोय आपल्याला हलाहल पचवायचं नाहीये, पण महाविजयाकरता एक कडू औषध जरी घ्यायची आपल्याला आवश्यकता पडली तरी ते घेण्याची तयारी आपल्याला दाखवायची आहे। मात्र मुलाखतीत भाजपनं अजित पवारांना स्वीकारलं आहे का यावर बोलताना फडणवीस म्हणाले की बाकी भाजपनं त्यांना स्वीकारलं का विचाराल तर बारामतीच्या लढाईमध्ये दादांना त्यांच्या कुटुंबानं एकटं पाडलं, ते अभिमन्यू सारखे एकटे लढले। आमच्या लोकांना आणि भाजपला या लढ्याचं अप्रूप वाटतंय। शिवाय अन्य पक्षांचे सरकार होते तेव्हा का पाठीशी घातलं गेलं? अभिमन्यू शूर होता, तो भेकड नव्हता। आज हे जे काय ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत ही भेकड लोक आहेत। ह्यांना अभिमन्यू सारखं धैर्य नाहीये लढायचं। तो चक्रव्यूहात घुसला होता। हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत, म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामारा लावण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडतायत, कुटुंबात कलह लावतायत, पक्षामध्ये भांडणं लावतायत। हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना। ही कौरव नीती जी आहे ती कौरव नीती शेवटी हारणार आहे। यंदाची निवडणूक गद्दार, खंजीर, खोके अशा शब्दांभोवतीच फिरतेय का या प्रश्नाला फडणवीसांनी नकार देत मोदींनी केलेला विकास
हाच महाराष्ट्रातील निवडणुकांचा मुख्य विषय असल्याचं सांगितलंय. उंचावलेलं जीवनमान, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं यश हेच निवडणुकीचे विषय असून महायुतीला कौल मिळण्याचा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला आहे. तुम्ही जे 5-25 डोकी विकत घेतली ती विजय विकत घ्यायचा, माणसं विकत घ्यायची आणि सत्ता टिकवायची. भारतीय जनता पक्षानं गेल्या 10 वर्षामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून खरेदी विक्री संघ उघडला. राजकारणामध्ये पक्ष गेला, निशाणी गेली, लोक गेली, आमदार गेले, खासदार गेले, नगरसेवक गेले, काहीच आता राहिलं नाही. पायाखालची वाळू घसरली. त्यामुळे आता हातात काहीच उरलेलं नाही. ह्या भावनेतून मानसिकता बिघडलेले उद्धव ठाकरे आणि त्यांना बिघडवणारा त्यांचा पोपट, ह्या दोघांची परिस्थिती केविळवाणी झालेली आहे. मला वाटतं त्या रागापोटी, त्या त्रागापोटी, त्या दुःखापोटी ते मोदींवरती, माननीय देवेंद्रजींवरती सातत्याने टीका करतायत. भाजपाला पाठिंबा देताना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. मात्र मुलाखतीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेसोबत विधानसभेला युती करण्याबाबतही फडणवीसांनी संकेत दिले. प्रश्न होता, राज ठाकरेंना समवेत घेण्यामागे काय कारण होतं? ठाकरे भाजपाला आवश्यक वाटतायत का? फडणवीस म्हणाले, राज ठाकरे हे वर्तमान पिढीत प्रभावी नरेटिव्ह देऊ शकणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. हिंदुत्व या मुद्द्यावर ते परत स्थिरावले असल्यानं अशा ठाकरेंचं स्वागत आहे. यावेळी लोकसभेमध्ये त्यांना जागा देऊ शकलो नाही, कारण आम्ही तिघे पक्ष एकत्र होतो. आता विधानसभेत बघू. 2024ची निवडणूक एकत्रितच लढली जाणार आहे, युतीतल्या आजच्या सहकाऱ्यांसह. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. हे पहा, जर राजसाहेबाची ती हिंमत आहे की उद्या आमच्या पाठिंब्याचा गैरफायदा घेऊन जर आम्हाला विधानसभेला अडवायचा प्रयत्न केला ना, ते राजसाहेब आहेत. करेल ना, हरकत नाही ना. त्या 6 महिन्यानंतर काय घडेल सांगणारा मी भविष्यवेत्ता नाही, पण 6 महिन्यानंतर जर काही विपरीत परिस्थिती घडली तर राजसाहेब त्याला तोंड देण्यात का माझा नेता सक्षम आहे. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका बसेल का, यावर फडणवीस म्हणाले की तसं वाटत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही घेतलेल्या निर्णयांची जाण मराठा समाजाला आहे, ते आम्हाला मत देतील. भाजपनं 400 पार जागांच्या नाऱ्याचा उल्लेख कमी केलाय का, यावर देखील फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय. विरोधकांच्या अपप्रचारामुळे ते टाळलं जात असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. प्रश्न होता, पहिल्या काही टप्प्यानंतर मोदींना निवडणूक जड जाऊ लागली आहे का? फडणवीस म्हणाले, तसं चित्र काही विशिष्ट हितसंबंध असलेल्यांनी तयार केलंय. यावर प्रतिप्रश्न झाला की पण मोदीजी आता 400 पारचा उल्लेख करत नाहीत. त्यावर फडणवीसांनी सांगितलं, यावरून घटना बदलण्याची हाकाटी केली जाते, म्हणून ते टाळलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.